स्पर्धेमध्ये. आणि आतापर्यंत तुम्ही पाहते खरं तर सर्व प्रकारचे ट्रॉफीज आम्हाला प्रथमेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. ठाणे जिल्हा सचिव आहेत, क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. कबड्डी असतील त्यानंतर बैलगाड्या शर्यत या क्षेत्रामध्ये प्रथमेशजी भगत साहेब यांच्यावरती भरपूर प्रेम. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, 3 ओव्हरची मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी खरवे विरोधात जर्मन डवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान आता ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सलामी जोडी दाखल झाली आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहता एका बाजूला सुनील केवणे तर दुसऱ्या बाजूला सचिन केवणे, ही जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये जरूर पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता थोडंसं स्पीडअप करा. 3 ऑफिशियल पंच ज्यांची कामगिरी भरपूर चांगली झाली या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. खरं तर कुणालजी पेनकर सर, त्यांच्या साथीनं योगराज महाराज बुटेरे आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे तिसरे पंच प्रशांतजी सूर्यराव, असे तिन्ही पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये भरपूर उल्लेखनीय राहिली. कालच्या दिवसामध्ये हिरामनजी खरकर यांना आपण पाहिलं. गोलंदाज तुषार येतात, तुषार जमदरे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. पहिल्या बॉल वरती वाघाची शिकार मैदानाच्या मध्ये होत असताना सुनीलला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक दिनेश वाघ पोहोचतोय का पाहावं लागेल. हो, पोहोचलाय. सलगचा दुसरा धक्का टीम डवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. दोन विकेट संपादित करत असताना तुषार जमदरेला तुम्ही पाहताय मैदानाच्या चांगली गोलंदाजी तो करतोय. नेहमीच टीमला सपोर्ट करणारे मग देवदासजी भगत, अजयजी जमदरे, राजेजी फुटाणे, त्यांच्या साथीने तुम्ही पाहता आकाशजी जमदरे असतील. नेहमीच ज्यांचं सहकार्य तुम्हाला पाहायला मिळेल टीम खरबई संघासाठी यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि आता ते देखील बादचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय तुषार. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू बंटी होते. बल्ला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला आणि दरम्यान धावा. इथे सिंगल बेती. 3 षटकाची मॅच, 1 चेक सिंगल. खरं तर चारही मित्र आपण पाहतोय. मग केदार कांबरी, प्रज्वल खडकबान, चिराग भगत, स्वप्नील भगत. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे, परंतु बैलगाडा क्षेत्रातील हे नाव मोठं आहे. आणि सातत्याने ऑन साइडला फटका चांगला. जरी सुनील बाद झालाय, तरी भूषण बाद झालाय, परंतु मैदानावरती तुम्ही पाहताय बांगणे एक्सप्रेस हा खेळाडू सचिन, त्याची बॅट बोलते बॉल सीमा पार. षटकार चर्चा आपण जरूर करत होतो. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं
चौकार आहे, माफी असावी. पंचम हिंद केसरी फाजिलराव विहान शिवाजी पाटील पडलेगाव आरण्या हारण्या बिरजा ग्रुप बदलापूर आणि त्यानंतर पंचम हिंद केसरी फाजिलराव विहान शिवाजी पाटील पडलेगाव यांचा हारण्या बिरजा ग्रुप बदलापूर आणि त्यानंतर लाडका बिरजा फाजिल होस्टेज या बैलांच्या नावाचा देखील उल्लेख व्हायला हवा. मागील बॉलवरती चौकार, या बॉलवरती षटकार. सचिन केवळे त्यांच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. होता पुल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु लाईन थोडीशी खराब आहे, त्यामुळे बाल आता गोलंदाज बचावले गेले. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. गुरदासाची होतो राऊंड द विकेट. फुल टॉस होता, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली. बॉलला फेकून दिले, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला टोकलाय, सिक्सर. मध्ये सचिन केवरेच्या बॅटमधून आपण पाहिल्या धाबा तब्बल 18 धाबा त्याने वसूल केल्या 4 चेंडूमध्ये. या मॅचमध्ये षटक क्रमांक दुसरा घेऊन आता गोलंदाज दाखल झालाय दिनेश वाघला तुम्ही पाहता, जो मैदानावरती आता दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय समोर तुम्ही पाहता. यंगस्टर खेळाडू जीवनवरती आता विश्वास दाखवलाय. या मॅचमध्ये जीवन कशा प्रकारची बॅटिंग करतोय यावरती देखील आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. आज खरं तर सुनील दादा प्रतिष्ठान 11 जर्मन ढवलेपाडा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. सुनीलजी भगत साहेब यांच्या नावानं पहिला बॉल फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय जरूर. दरम्यान एक चेकी सिंगल धावी ती जोडी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 19 धावा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक दुसरा आता घेऊन गोलंदाज दिनेश वाघ आलेत गोलंदाजी बागवरती. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 18 धावा तिथे वसूल केल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रतीकजी पेसेकर साहेब देखील आता जोडले गेलेत, त्यांचे बऱ्यापूर्वक हार्दिक स्वागत, जे क्रीडांगणाचे मालक आहेत. हे उद्या इनॅक्शन मध्ये असतील. प्रतीकजी पिसेकर साहेब याच मैदानावरती ते उद्या खेळणार आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती आहे. इथे देखील बिग हिट व्ही शेप मध्ये खडे खडे बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवने फायर नाव, सिक्सर. विशेष गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. या मैदानाला खरं तर 4 वर्ष झाले बनवून आणि 4 वर्षामध्ये उद्या पहिल्यांदा मयूर ग्रुप या मैदानावरती खेळणार आहे. कारण स्वतःच्या स्पर्धेमध्ये कधीच मयूर ग्रुप खेळले नाही, परंतु आज प्रज्वलजी खडकबान यांच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मयूर ग्रुप या मैदानावरती खेळताना दिसणार आहे. दरम्यान घडले काय, निखिल शेंडे होते ज्या खेळाडूंना मी म्हणेन दावाचा वनवा पेटवलाय, त्याच सचिन केवनेला आता जीवनदान मिळत आहे. डीप मध्ये भरपूर बेगार आपण पाहिला खेळाडू पोचला. निखिल
परंतु कॅच त्याची त्याने ड्रॉप केली आहे आणि एक जीवनदान आता इथे सचिन केवण्याला मिळतोय. खरं तर 4 वर्षामध्ये आता पहिल्यांदा स्वतःच्या मैदानावरती ध्रुवीश इलेव्हन मैरगुड बदलापूर या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्यांनाही देऊ आपण बेस्ट ऑफ लक. बॅकफुटला गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. एक सिंगल इथे मिळती आहे आणि त्या सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर ध्रुवीश इलेव्हन हे नाव जेव्हापासून लागले तेव्हापासून मैर ग्रुप अजून चांगली कामगिरी करतोय. क्रिकेटचा खेळ असेल तदनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील नेहमीच चांगली कामगिरी करत असतात. मयूरदादा पिसेकर साहेब त्यांच्या साथीने प्रत्येकी जे पिसेकर साहेब असतील हे मोठं नाव आहे. इथे देखील बिग हिट, हा देखील फटका फसला की काय पाहावं लागेल. जजमेंट थोडंसं खराब जरूर होतं परंतु त्यानंतर पाहिलं चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि एक चांगला जे इथे टिपला आणि अखेर परतावं लागेल बाघारी सचिनला. परंतु बाद झाला. प्रथमेशला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या दाखल झाला या मॅच मध्ये आतापर्यंत मी म्हणेन षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. शेवटचा बॉल आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बाटन बॉलचा डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरं संपन्न झाले. 2 षटकाच्या अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धाबा 27 धाबा धाबकावरती जोडले गेल्या. 6 चेंडूचा खेळ जरी शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 6 चेंडूमध्ये धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. आज अंतिम मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाज गौरव म्हात्रे येतात, निखिल शेंडे येतात. जो गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन आला होता तोच गोलंदाज आता या मॅच मध्ये षटक क्रमांक तिसरं घेऊन आला. रितेश भोपी भरपूर खुश आहेत कारण संघ चांगली कामगिरी करतोय. श्लोक फुलोरे आमच्यासोबत जोडले गेलेत, मयूर ग्रुप टीमचा एक चांगला खेळाडू. खरं तर षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला श्लोक फुलोरेच्या नावावरती असतं. त्याचंही स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये आता 27 बनल्यात. 6 चेंडूमध्ये किती बनतील हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल ऑन साइडला फेकू दिलाय. निखिल शेंडेचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरधाव वेगानं. बॉल मात्र निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना कारण षटक क्रमांक दुसरं आपण पाहिलं जिथे धाबा जास्तीत जास्त खर्च केला दिनेश वाघनं आणि आता इथे तुम्ही पाहता षटक क्रमांक तिसरे घेऊन निखिल आला. त्याने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धाबा खर्च केला या मॅच मध्ये.
शफल झाले, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती, त्यामुळे आता अपघात निश्चित जरूर होता, परंतु एक सिंगल इथे मिळाली. दुसरीचा प्रयत्न करत नाहीयेत कारण बंटीला स्ट्राईक हवी आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश भोपी जे आमचे साथी स्कोरर आहेत, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून रितेश भोपीला ओळखलं जातं कारण त्या एक चांगले स्कोरर आहेत आणि खरं तर खूप चांगली त्यांची लेखणी आणि त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जातं. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न करताय तू मॅ दरबान. एक धाव इथे मात्र भरपूर वेगाने एकपडली गेली. लेगबाईचा इशारा आणि धावफलक 35 धावा धावफलकावरती जोडले गेला. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 2 गो. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या आता वेगाने इथून मात्र वाढणार, परंतु असं नाही आहे. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत धावफलकावरती 35 धावा. इथे फटका चांगला आहे, अलुंद कार्पेट ऑन साइडला, बॉल डीप मध्ये येतोय, लॉंग ऑनला, तिथे मिसफील झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता दुसऱ्या धावेसाठी पंचांनी घेतला रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद. चला खेळाडू कक्षातून थोडासा आवाज कमी ठेवा. टी फलंदाज बाद. चला या दरम्यान आमचे अनिकेत दादा कुलकर्णी यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे अनिकेतजी हरजी अर्थातच आमचे मित्र अण्णा यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय ज्ञानेश्वर. बंटी आता बाद झालाय, थोडासा जड पावलाने तो मैदानाच्या बाहेर येतोय. बंटी केवने असेल, सचिन केवने, सुनील केवने ही मोठी नावं क्रिकेट विश्वातील. हा ट्रॅकर होता, इथे देखील आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु डॉट बॉलची समाप्त होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहता ते संपन्न झाले. तिसरं आणि 3 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती धावा 36 धावा बनले गेले आणि आता 37 धावाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या 37 धावा इथे मात्र चेस होतील का, या धावा रोखल्या जातील, या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक. बदलापूर शहापूरचा एक बुलंद आवाज म्हणून ज्याची ख्याती आहे सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आमचा शेवटचा टर्न होता, आता आम्ही रजा घेतो. पुन्हा एकदा उद्या जोडले जाऊ ठीक 9 वाजता, त्यामुळे तुम्ही देखील यायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. चला यायचं आहे सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. 36 धावा बनल्या, 37चा टार्गेट आहे. जय क्रिकेट. चला यायचं आहे सोमनाथजी खाडे सर. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे सोमनाथजी खाडे सरांचा, ज्यांचा पहाडी आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. जय क्रिकेट.
धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसाची अतिशय महत्त्वाची मॅच, क्वालिफायरचा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजून आपल्याला पाहायला मिळते टीम ढवलेपाडा आणि त्यांना फाईट करते टीम आई गावदेवी सीसी खरवई. बनवायचे आहे 37 धावा. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल. सचिन केवनेचा पहिला चेंडू. लेफ्ट आर्म मारा करत असताना वेगवान डिलिव्हरी. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी. आई गावदेवी खरवई संघाची सलामीची जोडी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गौरव आणि दिनेश हे दोन फलंदाज मैदानावरती. सचिनचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेट बाउंड्रीवरती त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं आणि एका धावेच्या साह्यानं इथून धावफलकाचा श्रीगणेशा केलाय. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आई गावदेवी सीसी खरवई. बनवायचे आहेत 37 धावा. संध्याकाळचं सत्र आपल्या नावावरती करायचंय. या मॅचमध्ये जिंकायचंय आणि एक ट्रॉफी आपल्याला आपल्या गावामध्ये डामडवलामध्ये घेऊन जायची आहे. या अनुषंगानं चाललेला हा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. दिवसभर कष्ट केले, दिवसभर चिकाटी जिद्द दाखवली आणि या मॅच मध्ये खेळतायत दोन धाकड टीम. बदलापूर वांगणी ग्रामीणच्या दोन मातब्बर टीम एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच जानवान ढवळेपाडा ताकदवर संघ आहे. पूर्वार्धामध्ये 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांमध्ये जमवल्या त्या 36 धावा आणि 37 धावांचं इथून टार्गेट दिलंय. यावेळेस सुद्धा सचिनचा हा चेंडू. संध्याकाळचं सत्र जसजसं येत जातं, जसजशा क्वालिफायरच्या मॅचेस जवळ येतात, घातक होताना ढवळेपाडा संघाला आपण नेहमीच पाहिलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच मॅचेस कशा जिंकायच्या याचं संपूर्ण सूत्र त्यांच्याकडे पाहायला मिळतंय. यावेळेस पाहायला मिळतोय दर्जेदार चेंडू. डॉट आलाय सचिन केवने. हा सुद्धा चेंडू सुंदर आहे. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता दिनेशच्या माध्यमातून. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. कुठल्याही प्रकारे धावा घेऊ दिल्या जात नाहीयेत, धावा काढून दिल्या जात नाहीयेत. चौकार षटकारापासून वंचित ठेवलंय समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच हा डॉट आलाय. 15 चेंडू आणि अजून 36 धावांची गरज आहे. यावेळेस फिरवलाय. फटका चांगला पाहायला मिळतो. इम्प्रोवाइज केलाय मिड विकेट बाउंड्रीवरती. बरोबर जागेवरती फिल्डर ताईना. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. धोक्याची घंटा आणि थ्रो थोडासा वाईड राहिला. या अनुषंगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत सुनील केवने. थोडेसे निराश. माहिती आहे या विकेटचं महत्व. सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. थांबवावं लागेल. 36 धावा बनवल्या. 37चं टार्गेट इथून डिपेंड करायचंय. ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. सकाळपासून आपण किती सामने जिंकलो हे महत्वाचं नसतं मित्रांनो. निश्चितच क्वालिफायरच्या मॅच मध्ये जिंकणं अतिशय गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करत असताना फुलटस घेऊन खेळलाय. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा दूरवरनं येतोय. सिंगल कंप्लीट. तेच चित्र पाहायला मिळालं. चांगला थ्रो. बॅकअप सुद्धा चांगलं आलं. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर. या 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सांगता होतीये. एका षटकाची समाप्ती. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम आई गावदेवी खरवई 5 धावा जोडतायत. एका षटकाची सांगता 5 धावा धावफलकावरती. कैलासवासी सुनील भगत प्रतिष्ठान जय हनुमान ढवळेपाडा हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी मैदानावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 5 धावा रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय गावदेवी सीसी खरवई या संघाला. 37 धावांचं लक्ष दिलंय. सलामीची जोडी अजूनही अबाधित खेळतीये. ही जमेची बाजू गौरव म्हात्रे आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन दिनेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावफलकावरती जोडतायत बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी खरवई. इथून समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 37 धावांचं मोठं आव्हान पार करायचं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायरचा चाललेला सामना टीम खरवई विपक्ष ढवलेपाडा या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच आपण पाहताय. वांगणी बदलापूर ग्रामीणचं दमदार क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. यावेळेस पहिलाच बॉल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची खून करत असताना करवईकरांचा निश्चितच सर्वात हुकमाचा एक्का, आश्वस्त चेहरा गौरव म्हात्रे मैदानावरती बॅटिंग करतोय. जबाबदारी, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. आजचा दिवस भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. या मॅच मध्ये चांगलं खेळायचंय. स्ट्राईक वरती तयार.
गौरवसाठी टाकलेला हा चेंडू फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. खरवई गावचा ब्रँड पेश करत असताना गौरव म्हात्रेच्या बॅटमधून चेंडू निघालाय सीमा पार, षटकार. पाडा संघावरती सुद्धा प्रेशर क्रिएट करतोय. गौरव म्हात्रेनं ठोकलेला हा षटकार 6 धावांची मदत येते, धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 12 या धावसंख्येवरती, बिनबाद 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी सीसी खरवई संघासाठी निश्चितच मी मगाशीच म्हटलं सर्वात अस्वस्थ चेहरा गौरव म्हात्रेनं आक्रमण चढवलंय. प्रथमेश केवरे तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. चांगलं बॅटल पाहायला मिळेल, मात्र मैदानामध्ये गौरव म्हात्रे जोपर्यंत आहे खरवईकरांच्या टाळ्या वाजत राहणार. काड 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 कडाट, चेंडू झालाय सीमा पार, षटकार. दोनही संघांवरती आहे, महत्वाची मॅच आहे. मात्र मित्रांनो जेवढी उजेडात मॅच पार पडेल तेवढं दोनही संघांसाठी चांगलं असणार आहे. यावेळेस गौरव म्हात्रे आक्रमक भूमिकेमध्ये स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे. खरवई गावची पालखी निश्चितच खांद्यावरती वाहून नेत असताना गौरव म्हात्रेनं सकाळपासून दर्जेदार खेळ दाखवलाय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये मन जिंकतोय. स्ट्राइक वरती तयार. प्रथमेशचा हा चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट बाउंड्री वरती. सुंदर फिल्डिंग, पकडलं फेकलं, एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 20 या धावसंख्येवरती. 37 धावांचं कडवं आव्हान ठेवलंय. संध्याकाळचं सत्र आहे आणि महत्वाची मॅच, क्वालिफायरचा सामना आहे. ही मॅच जिंकायची आहे आणि निश्चितच बदलापूर गाव चषकाची एक ट्रॉफी आमच्या गावामध्ये आम्हाला मिरवायची आहे. या अनुषंगानं चाललेला हा सामना. प्रथमेशचा हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूच्या खाली एसटी रक्षक स्वतः झेल सुंदररित्या हा टिपतोय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. सचिन केवनेनं टिपला झेल, संपला दिनेशचा खेळ. पहिला बळी. छोटंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय ते ढवळेपाडा संघाचं सुद्धा. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा, काठी की टक्कर मैदानात पाहायला मिळेल. दोन मातब्बर टीम खेळतायत. निश्चितच रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 12च्या सरासरीनं धावा जमवतायत. 20 धावा धावफलकावरती जोडल्यात. गौरव म्हात्रे मैदानावरती खेळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानावरती सुमित मैदानावरती आलाय. सुमित आणि गौरव हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतील. वेळेची काळजी घ्या, वेळ पाळा मित्रांनो. पंचांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला वॉर्निंग येते.
प्रथमेश हा चेंडू बॅट फिरवली मात्र निश्चितच प्रचंड वेग टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत आतमध्ये आला. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना प्रथमेश केवने सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती हल्ला बोल पाहायला मिळाला. 2 षटकार आले. त्यानंतर घाबरून हादरून न जाता एक सुंदर कमबॅक प्रथमेश केवनेच्या माध्यमातून. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. आक्रमण चढवले खरं. लांबी गाठलीये का हा प्रश्न आहे. बरोबर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती टिपला झेल. अजून एक फलंदाज माघारी परतेल. आई गावदेवी खरवई संघाला लागलेला दुसरा हादरा. बॅट्समन सुमित परतलाय. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवायच्या आहे 37 धावा. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी खरवई हा संघ मैदानावरती खेळतोय. महत्वाची मॅच आहे. सामना जिंकायचा आहे. क्वालिफाय व्हायचं आहे. आजच्या गटातनं आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडायची आहे. या अनुषंगानं भंडाऱ्याची उधळण करत असताना टीम कैलासवासी सुनील भगत 11 ढवळेपाडा हा संघ मैदानावरती विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना रोखण्यासाठी समोरून गौरव म्हात्रे अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवलंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. 17 का खतरा. मैदानावरती गौरव म्हात्रे खेळतोय. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. 6 चेंडू 17ची गरज. गोलंदाज अक्षय. अक्षयचा पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. 3 फिल्डर पाठलाग करतील मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. गौरव म्हात्रे ऑन फायर. चेंडू सीमा पार. चौकार. वरती विश्वास आहे. फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल याची भीती नसते कारण त्याचा फांदीवरती विश्वास नसतो मित्रांनो. त्याचा स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. हा विश्वास गौरव म्हात्रेला स्वतःवरती आहे. स्ट्राईक वरती आला. चौकार ठोकलाय. समीकरण बदलवली. 24 धावा धावफलकावरती. अडथळा पाहायला मिळतोय. प्रेशर पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. 6 चेंडू 17चं समीकरण होतं. चौकार आला. लगेचच समीकरण बदललं. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. 24 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी सीसी खरवई हा संघ खेळतोय. स्ट्राईक एंड वरती गौरव म्हात्रे आक्रमक. प्रेशर आहे. हे प्रेशर पाहायला मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर. अक्षयच्या माध्यमातून टाकलेला हा व्हाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येते. खरवई संघाच्या धाव फलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धाव फलकावरती. अक्षय गोलंदाजी करत असताना थोडासा पुन्हा एकदा निराश करतोय. अपस्टंपच्या जास्त बाहेरून अजून बाहेर काढतोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अजून एक धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 26 वरती. 26 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता होती. यावेळेस हा चेंडू बॅट फिरवली मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉट येतोय. समीकरण पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. 4 चेंडू 11 धावा. काटेकी टक्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफायरचा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश होतंय. गौरव खेळतोय. यावेळेस सुद्धा हा सुंदर चेंडू आहे. बॅट फिरवली. अक्षयला सूर सापडलाय. सलगचे 2 वाईड आले. त्यानंतर गौरव म्हात्रे यांनी जर हा सामना जिंकवला तर भाईजान यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. बक्षिसांची खैरात जरूर होईल. गौरव विश्वसनीय चेहरा आहे. जिम्मेदारी स्वीकारली आहे. ही जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पाडली जाईल. पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा येतोय इशारा. अजून एक धाव आली. धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा.
एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा खरवई संघ मैदानावरती हल्ला बोल करताना पाहायला मिळेल. तो मोठा फटका येईल का? फटका खेचलाय, बॅटला स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती येतोय. जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. भरपूर मोठं ग्राउंड कव्हर केलं आणि या मॅचची प्राइज विकेट या ठिकाणी घेतोय. फलंदाज माघारी परतेल. खरबईकरांचा आशेचा किरण विझलाय. गौरव म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. जी कांबरी, चिरागजी भगत, त्याचबरोबर स्वप्नीलजी भगत, केदारजी कांबरी या सर्व लाडक्या आयोजकांचं मनापासून आणि आमचा बाब्या ज्यानं सकाळपासून आम्हाला साथ दिली, आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल. आजच्या दिवसामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. अनिकेतजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर, निश्चितच मान्यवरांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याची संधी मिळाली. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे. मोठा फटका येणं गरजेचं. हा चेंडू चेक केला जाईल. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टंपच्या जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. मॅच अजून जिवंत आहे. ओमकार मैदानावरती आलाय. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. 2 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंतपणा आणि ज्वलंतपणा पाहायला मिळेल. खरवई संघासाठी आशेचा किरण अजून चालू आहे. ओमकार ऑन स्ट्राइक. ओमकारच्या बॅट मधनं मॅच जिवंत केली जात आहे. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू वो कर सकता है जो कभी किसी ने सोचा नहीं. ओमकारच्या बॅट मधनं आई गावदेवीचा जय जयकार. षटकार. तीन धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये अजूनही जिवंतपणा ज्वलंतपणा पाहायला मिळतोय. आई गावदेवी सीसी खरवई हा संघ मैदानावरती. प्रचंड प्रेक्षक राजाची गर्दी मैदानाच्या चारही बाजून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना. चला स्पीडअप करा. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. नाव आहे क्रिकेट. गोलंदाज तयार. अक्षय. स्ट्राइक एंड वरती ओमकार. ओमकारनं खऱ्या अर्थानं गणरायाचा आशीर्वाद घेतलाय. ठोकलाय षटकार. 1 बॉल 3. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर. येस, आजच्या दिवसाचा चॅम्पियन संघ ठरतोय आई गावदेवी खरवई. आई गावदेवीचा जय जयकार. अबाउट ज्याच्या बाटमधून आपण पाहिले 1 चौकार 1 षटकार. तोच खेळाडू सर्वांचा लाडका खरबईकरांचा लाडका डॉक्टर अर्थातच
ओमकार शेंडे मागचा मार्द मॅच. आकाजी जमदरे शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. देवदाजी भगत साहेब यांच्याकडून देखील 1000 आहे, ते म्हणजे ओमकारसाठी, आणि तदनंतर गौरव बात्रेसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. बदलापूर परिसराच्या शिवसेनेचा बुलंद आवाज. आकाजी जमदरे साहेबांच्या वतीनं ओमकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले.